नाशिकमध्ये महापुराचा कहर, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. गोदावरी रौद्ररूपात, शेकडो नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नाशिक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी सखल भाग जलमय झाला असून प्रशासनाने युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य सुरू केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने पंचवटी परिसरातील घाट पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे दररोज घाटावर होणारी गोदावरीची सकाळची महाआरती यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने वरच्या भागात करण्यात आली. पुराच्या पाण्यामुळे पंचवटी परिसरात दररोज होणारे पिंडदान, तर्पण आणि इतर धार्मिक विधीही प्रभावित झाले असून भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 48 तासापासून जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके विविध ठिकाणी तैनात आहेत. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्करालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालयांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. गोदावरी नदी काठावरील सखल वस्त्यांमधील नागरिकांसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि इतर पूरग्रस्त भागातील शेकडो नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी निवारा केंद्रे सुरू करण्यात आली असून अन्न, पिण्याचे पाणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले आणि पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने पुढील काही तासातही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. S9 TV न्यूज नाशिक. जिल्हा प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.